रायगड जिल्हा रोहा तालुका धाटाव MIDC मध्ये दिनांक 27 मार्च 2019 रोजी सॉल कंपनीचे 4 ते 5 कर्मचाऱ्यांना अचानक 23 मार्च 2018 रोजी कामावरून कमी केले। कंपनीच्या आरमूटपणा धोरण असल्यामुळे व कंपनी प्रशासनास जाब विचारण्यासाठी व हक्काच्या मागण्यांसाठी कामगारांनी दिनांक 22 फेब्रुवारी 2019 पासून कंपनीच्या गेट समोर साखळी पद्धतीने उपोषण कामगारांनी केले आहे। या उपोषणाला 34 दिवस उलटले, परंतु आजपर्यंत कंपनी प्रशासन कोणतीही भूमिका घेण्यास तयार नाही व कामगारांना कामावर घेण्यास तयार नाही। यातच शासनाचा कोणताही अधिकारी त्या ठिकाणी कामगारांच्या मदतीस पोहोचला नाही। या उपोषणकर्ता MIDCतील 34 ते 35 संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे। याआधी बहुजन समाज औद्योगिक महासंघाने कामगारांना पाठिंबा देत आंदोलन तीव्र केला आहे। असे सर्व घडत असताना सध्या इलेक्शनची गडबड, त्यातच कामगारांचे उपोषण, यावर कोण बाजी मारते त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। 24 तास महाराष्ट्र फास्टसाठी कॅमेरामन विनोद जंगमसह सागर जैन, रोहा। गेल्या काही वर्षापासून म्हणजे मागील एक वर्षापासून माझे हे कामगार बंधू यांना सॉल्वे कंपनीने अचानकपणे बेकायदेशीररित्या काढलेले आहे। 34 दिवस झाले, ते 34 दिवसापासून ते उपोषणाला बसलेले आहेत। आजपर्यंत त्यांना कुठलाही पॉझिटिव्ह प्रतिसाद कंपनीने दिलेला नव्हता। आम्हाला सगळ्या इथे असलेल्या सगळ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना त्याचा एक अंदाज घेऊन आम्ही ठरवलं की बाबा आपल्यालाही ह्या माध्यमातून कुठेतरी एकत्र येणं गरजेचं आहे। त्या माध्यमातून आम्ही 35 कंपन्यातील जेवढे युनियन्सचे लीडर्स आहेत त्या कंपनीतून आम्ही एकत्र येऊन मीटिंग घेऊन ठरवलं की बहुजन समाजाच्या कमिटीने जो लढा चालवलेला आहे त्या लढ्यामध्ये आपला पण कुठेतरी एक चांगला महत्त्वाचा वाटा हा असायलाच पाहिजे, कारण तो लढा हा आपल्या कामगार बंधूंसाठीच सगळ्यांनी घेतलेला आहे। तर त्या लढ्यासाठी आम्ही काही एकत्र येऊन सगळ्यांनी संघटना एकत्र येऊन आम्ही एक संघटना स्थापन करायची ठरवलेली आहे। रोहा धाटाव औद्योगिक संघटना म्हणून ती आम्ही नाव त्याचं स्थापन केलेलं आहे। तर ह्या माध्यमातून आम्ही अध्यक्ष या नात्याने मी आश्वासित करतो की न्याय मिळेपर्यंत जो काही लढा चालू आहे त्या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील। त्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचा लढा द्यायची गरज आली तरी आम्ही ती देऊ। सॉल्वे कंपनीने गेल्या वर्षी 22 मार्चला 10 कामगार काढले आणि 10 कामगार काढल्यानंतर त्यातले बिचारे कोण कर्जबाजारी वगैरे होते त्यातल्या 5 लोकांनी त्यांचे पैसे घेतले। पण आमचं असं म्हणणं होतं की 10 लोकांना पण काढायचं कारण काय होतं, कारण ह्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टचे जवळजवळ 200 ते 250 लोक काम करतात आणि मग हे म्हणतात की आमच्या इथं काम नाही, वाढीव कामगार झाले म्हणून आम्ही कामगार कपात केली। तर ही यांची पद्धत कुठली चुकीची आहे? ही चुकीची पद्धत आहे। इकडनं कॉन्ट्रॅक्ट पद्धत वाढवायची आणि जे काही परमनंट कामगार स्थानिक असतील त्यांना कमी करायचे, म्हणजे हिथंच आम्हाला ह्यांची मुजुरी दिसते आणि ह्या इथल्या स्थानिक लोकांवरती अन्याय करणारी ही कंपनी दिसते। ही जी कंपनी आल्यापासून जे काही इथल्या स्थानिक लोकांना मदत हवी असेल किंवा सहकार्य हवे असेल त्यांचा जो CSR फंड असतो किंवा ह्यांच्या कंपनीने जे ह्या स्थानिक लोकांना ज्या मदती करायच्या हव्या असतात ती कुठल्याही प्रकारच्या एवढ्या आमच्या पंचक्रोशीच्या 13 गावामध्ये विशेषतः ह्या सॉल्वे कंपनीने किंवा तस्ते असेल किंवा त्यांचे जे काम मॅनेजमेंट असेल त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला इथल्या स्थानिकांना आजपर्यंत मदत केलेली नाही। सुरुवातीला जेव्हा कंपनी चालू झाली तेव्हा त्याच्यामध्ये 250 कामगार हे परमनंट होते। आजची जर परिस्थिती बघितली, कंपनीचे प्लांट वाढले, कंपनीच्या मशिनरी वाढल्या, कंपनीचे उत्पन्न वाढले, कंपनीची बॅलन्स शीट वाढली, कंपनीने भरभराटी केली। 118 युनिट ह्या कंपनीचे झाले। आज गेली मला वाटते 25 ते 30 वर्ष ह्या धाटाव MIDCमध्ये ही कंपनी आहे, परंतु त्यांनी इथल्या स्थानिकांना रोजगार देण्याच्या ऐवजी असणारे कामगार परमनंट कामगार कमी केले आणि आता फक्त 55 कामगार त्यांनी ठेवले। त्या 55 कामगारांना देखील कमी करण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे। म्हणून आम्हाला सांगतोय की ही कंपनी आम्हाला काहीच कामाची नाही, आम्हाला कुठल्या सोयी सुविधा देत, फक्त त्यांचा आम्ही असणारा तो वायू प्रदूषण किंवा असणारी त्यांची गॅस आम्ही खायची, त्यांचा पाणी आमचं दूषित करतायत। तुम्ही सकाळी जर पाठीमागच्या नाळ्यात गेलात
तर तिथं सगळं असा फेसाळ आलेला दिसतोय, त्या पाण्यामध्ये सगळा फेस दिसतोय. हे मला वाटतं लिक्विड सोप तयार करतात. तो सगळा तुम्ही जर जाऊन पाहिलात तर मागच्या नाळ्यामध्ये सगळा फेस आले असते. त्यामुळे इकडला मासेमारी कुंडलिकेची गेली, मासेमारी गेली, लोकांचं शेती उत्पन्न बुडालं, कडधान्याचं उत्पन्न बुडालं. आणि असे करून आमच्या स्थानिकांना बेरोजगारीची यांनी पाळी आणली. आम्हाला शिक्षणाची व्यवस्था नाही, आम्हाला इथे हॉस्पिटलची व्यवस्था नाही. हे सगळं काम ह्या लोकांनी केलेलं असल्यामुळे अशी कामगार कंपनी नसली तरी आम्हाला चालणार आहे. या कामगारांना 13 महिने बाहेर काढून झालेले आहेत. या 13 महिन्यानंतर 36 दिवस हे आत्ता उपोषणाला बसल्यानंतर त्या कामगारांना ते बसलेले उपोषणाला आहेत त्यांची चौकशी करायलाही स्टाफ कुठला आला नाही. ते नाही येऊन देखील आम्ही हे मोर्चा निघाल्यानंतर त्यांना तहसीलदार प्रांतांना आम्ही निवेदन दिलं होतं. प्रांत तहसीलदार देखील हे कामगार का उपोषणाला बसलेत त्यांची चौकशी करायला आले नाही. त्या लोकांचंही कर्तव्य होता का शासनाने ज्या कंपनीला परमिशन दिलेलं आहे तर शासनाचाही तेवढाच अधिकार आहे का या कामगारांना काढण्याच्यावर काय कारण आहे, त्यासाठी त्यांनी येऊन चौकशी करायला पाहिजे होती. आणि ह्या 8 दिवसाचं जे त्यांनी आज आमदारांच्या समोर त्यांनी हे दिलेलं आहे, त्या जर का 8 दिवसात त्यांनी ते निर्णयाला त्यांनी कलाटणी काढली तर त्या कंपनीला टाळा ठोकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हे इथले स्थानिक जनता ही पेटून उठलेली आहे. कोणत्या आमदारांनी तुम्हाला आश्वासन दिलं आहे? मला नक्की काय माहिती नाही. मी त्या मिटिंगला गेलेला नाही. गेलेल्या मिटिंगला जी लोक होती तटकरेंच्या तिथे गेले होते आणि त्याने आश्वासन दिलेलं आहे. मला माहिती नाही, पण ह्या कंपनीने जर त्या आश्वासनाला पूरक केलं नाही तर टाळा ठोकायचं काम ही इथली या पंचकृषीतली या तालुक्यातली जनता नक्की करेल. हे तुम्हाला आजही सांगतो आणि त्याच्या पुढे आजही सांगतो, काही जरी झालं तर या कंपनीला चालून देणार नाही हेही आज सांगतो. कारण त्या कंपनीचे जे हुकुमशाही चालत असेल तर ती हुकुमशाही चालून घेणार नाही. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.